पूर्ण नाही झालेला, घाणीचं साम्राज्य आहे पूर्ण अजून पण. तर हा सर्वसामान्य माणसाला नदी स्वच्छता प्रकल्प काय हाच माहिती नाही. 20 रुपयाची बिसलरी पिलेली परवडत, पण ते दवाखाना 200 रुपयाचा परवडत नाही. काय केलेलं आश्वासन दिले, आम्ही हे करू आम्ही ते करू. बीजेपी फक्त आश्वासन देते, आतापर्यंत त्यांनी कुठलाच रिझल्ट दिलेला नाही. प्रशासन आणि सीएम या दोघांनी मिळून तो जो प्रकार जो आहे या शहराचं पूर्ण अगदी वाटोळं केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र कट्टामध्ये मी अरविंद गड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. सगळीकडे प्रचारात सभा चालू आहेत, प्रचाराच्या फेरी चालू आहेत, आरोप प्रत्यारोप चालू आहेत. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सगळ्यात महत्वाची जी समस्या होती चिंचवड वासियांची होती ती म्हणजे नदी स्वच्छता प्रकल्प. हा प्रकल्प खरंच स्वच्छ झालाय का? महापालिकेने याच्यावरती काय नक्की कारवाई केली? आपण माझ्या मागे बघू शकता कशा पद्धतीने ही नदी आहे जी अस्वच्छ आहे. महापालिकेने सांगितलं होतं की ह्या नद्या ज्या आहेत त्या स्वच्छ केल्या जातील. पिंपरी चिंचवड शहरातील जे कोणी नागरिक आहेत त्यांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल. परंतु हा पाणी पुरवठा खरंच होतोय का? याबाबत आपण जे मतदार आहेत, जे नागरिक आहेत त्यांच्याशी जे आहे ते रोखोक यावरती चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत. खरंच महापालिकेकडनं नदी सुधारणा प्रकल्प राबवला गेला का? यामध्ये काही भ्रष्टाचार झाला का? याबाबत आपण जे आहे ते मतदारांशी चर्चा करणार आहोत. त्यामुळे पाहायला विसरू नका महाराष्ट्र कट्टा. नदी स्वच्छता प्रकल्प हा महापालिकेने राबवला होता, पण काय वाटतं तुम्हाला, खरंच झाला का पूर्ण? आता आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड शहराच्या दोन्ही बाजूने ज्या नद्या वाहत आहेत त्याच्यासाठी त्यांनी ते टेंडर काढलं होतं. त्यांचा प्रकल्प फार सुंदर त्यांनी गवगाव केलं की नदी स्वच्छ प्रकल्प जो आहे हा चांगल्या प्रकारे करू. टेंडर काढलं, टेंडरमध्ये 5% सुद्धा खर्च झाला नाही. आपण जर पाहिलं तर संपूर्ण शहराचं जिथून ड्रेनेजचं पाणी येतं ते संपूर्ण नदीला सोडलेलं आहे. असे कुठलेही त्यांचे जे STPचे जे प्रकल्प आहेत ते पूर्ण याच्यामध्ये कार्यक्षमतेने ते केले गेलेले नाही आहेत. हा फक्त यांचा गवगवा आहे की फक्त आम्ही हे करू ते करू. नद्या जर आपण जर बघितल्या तर पूर्ण गटर आपण पाहिलं असेल, पिंपरीची असू द्या किंवा इकडं पिंपरी निलकची असू द्या, तर यांचा फक्त एकच आहे, टेंडर काढायचं, त्याच्यामध्ये काही काम करायचं नाही आहे आणि लोकांना फक्त इथं फसवायचं. आणि ह्या काळामध्ये त्यांनी जर बघितलं आपण 2017 तर आजपर्यंत 2017 ते 22पर्यंत तर पालिका होती, पण त्याच्यानंतर जे आता 3-4 वर्ष गेली करोनामुळे त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं आपण की प्रशासनाचा जो आपण पाहिलं तर तसं CMच्या हातामध्ये पूर्ण फंड असतो आणि तसं बघितलं तर संपूर्ण त्याच्यावरती जो एक वचक जो आहे तो प्रशासनाचा असतो. प्रशासन आणि CM या दोघांनी मिळून तो जो प्रकार जो आहे ह्या शहराचं पूर्ण अगदी वाटोळं केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरंच झाल्या का शहरातल्या नद्या स्वच्छ? आता मोस्टली जर आपण पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवडला हे पावना धरण आहे, पलीकडे आपल्याकडे इंद्रायणी नदी आहे, इथं आमच्या चिंचवडच्या जवळ पावना नदी आहे. वास्तविक जर आम्ही पाहायला गेलं तर आम्हाला आता हा सर्वसामान्य माणसाला नदी स्वच्छता प्रकल्प काय हाच माहिती नाही. त्यांना फक्त एवढं माहिती आहे की नदी स्वच्छता प्रकल्प चाललाय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबवते. मध्ये 5 वर्ष सरकार इथं गव्हर्नमेंट बदललं होतं, BJPचं होतं, त्यांनी त्यांच्या कामामध्ये काम चालू केलं आणि त्यानंतर प्रशासक बसले. नक्की काय प्रशासनाने पुढं कारवाई केली, काय त्यांचं काम चाललंय, कुठेही काही फरक पडलेला नाही. आजही भेसळयुक्त पाणी तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे तुम्हाला जर आता वेळ असेल तर तुम्हाला मी नदीचे असे काही भाग दाखवू शकतो की जिथं सांडपाणी म्हणा किंवा काही कंपन्यांचे भेसळयुक्त पाणी तिथं शिरतंय आणि पाणी प्रदूषित होत खाली चाललंय. त्या प्रदूषणामुळे आरोग्याचे प्रश्न आहेत. आरोग्याचे प्रश्न तर निर्माण होतच आहे. इथे तुम्ही 20 रुपयाची बिसलरी पिलेली परवडत, पण ते दवाखाना 200 रुपयाचा परवडत नाही. महापालिकेने आश्वासन दिलं होतं नदी स्वच्छता प्रकल्पाचं. काय वाटतं, महापालिकेने ते पूर्ण केलंय का किंवा सत्ताधाऱ्यांनी? आश्वासन तर दिलं होतं पण कामच झालेलं नाही. फक्त 5% नदी घेतला त्याचा पण वापर झालेला नाही आहे. नदी कुठेही बघा तर अजून अशीच आहे, अस्वच्छच आहे. हो. काय दुर्गंधी वगैरे त्रास होतो का? दुर्गंधी तर आहेच आहे, पण जळपाणी पण वाढायला लागलेत, काढले जातात पुन्हा आहे ते आहेच. हां, स्वच्छता नाहीच होत. म्हणजे इथला जो नदी सुधारणा प्रकल्प जो आहे सत्ताधाऱ्यांनी सांगितलं होतं, खरंच पूर्ण झालाय का, सुटलाय? पूर्ण नाही झालेला, घाणीचं साम्राज्य आहे पूर्ण
अजून पण नदी सुधारणा जो महापालिका म्हणली होती की नदी सुधारणा करू, झालेलं नाही, अजून पण घाण आहे. जाऊन बघितलं तरी घाणच असेल. तुम्ही जाऊ पण शकत नाही. म्हणजे नदी सुधारणा नाहीच झालेली. नाही झालेली. काय थेरगाव मध्ये नदी सुधारणा प्रकल्प जो राबवला महापालिकेकडनं, तो काय वाटतं खरंच झाली का नदी सुधारणा? कसं दुर्गंधीच आहे, दुर्गंधीचे नाही झाली. सुधारणा नाही झाला म्हणजे सत्ताधाऱ्यांनी फक्त काय आश्वासन काय नाही काय केलेलं नाही. आश्वासन दिले. तुटलेला नाहीये. आणि याच संदर्भात आपल्यासोबत एक मतदार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय वाटतं म्हणजे थेरगाव मधला जो नदी स्वच्छता प्रकल्प आहे, म्हणजे महापालिकेने सांगितलं होतं की आम्ही करू नदी स्वच्छ, झाली आहेत का? नमस्कार. ॲक्च्युली काय आहे माहिती आहे का, गेले जवळजवळ 9 वर्ष झालं इलेक्शन नाही लागलेलं, बरोबर. आणि याच्यामध्ये फक्त आम्ही हे करू, आम्ही ते करू, BJP फक्त आश्वासन देते. आत्तापर्यंत त्यांनी कुठलाच रिझल्ट दिलेला नाही आहे.